मैं तैनी पिया की कटारी तू जाने दुनियादारी। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल संदीप खंबाट एडिटवरील एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर भावांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे आणि तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर भावांनो फक्त आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. तर भावांनो तुम्ही स्क्रीनवरती हे जे ॲप्लिकेशन बघताय ना याचं नाव अलर्ट मोशन आणि ह्या अलर्ट मोशनवरती आज आपण तो आपला व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. तर भावांनो तुमच्याकडे जर कधी अलर्ट मोशनचं विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुम्ही इथून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. एवढं करून झाल्यानंतर भावांनो आता आपण जाणून घेऊया मटेरियल कसं डाउनलोड करायचं. तर भावांनो बिटमार्क व सेक इफेक्टची मी XML फाईल तयार करून त्या दोन्हीची लिंक तयार करून मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेक इफेक्ट व बिटमार्क दोन्हीची XML फाईल मी आपल्या बिटमार्कची व सेक इफेक्टची दोन्हीची XML फाईलची लिंक तयार करून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक शेअर केलेली आहे. तर भावांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जे ना आपली जी फाईल आहे दोन्ही फाईल तुम्ही डाउनलोड करायचे आणि ते दोन्ही फाईल पासवर्ड प्रोटेक्टर असणार आहे. तर भावांनो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दोन स्टेपमध्ये 4 डिजिटचा पासवर्ड इथं भेटून जाईल. एवढं करून आल्यानंतर भावांनो सिम्पली आपलं अलर्ट मोशन ॲप्लिकेशन इथं ओपन करायचं आहे. अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर ना तो सर्व तुमचा इंटरनेट डाटा इथून ऑन करायचा आहे. इथं खाली तुम्हाला टेम्पलेटचं ऑप्शन दिसत असेल भावांनो. तर तिथे टेम्पलेटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. टेम्पलेटच्या आयकॉनवरती क्लिक करून झाल्यानंतर वरती तुम्हाला सर्चच्या आयकॉन दिसतं सर्च वन जायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे लव. लव सर्च करून झाल्यानंतर भावांनो दोन्ही XML फाईलच्या लिंक तुम्हाला इथं शोधून तुमच्या फाईल मोबाईलमध्ये ती फाईल इथं दिसून येईल. सिम्पल भावांनो त्या दोन्ही फाईलवरती सेम प्रोसेस करून टॅप करायचं आहे आणि त्या फाईलला इथं इम्पोर्ट करून घ्यायचं. सेम प्रोसेस करून तुम्ही दुसरी फाईल देखील इम्पोर्ट करून घ्यायची. तर भावांनो अशा प्रकारे आपली ही बिटमार्कची फाईल आहे. सेम प्रोसेस करून तुम्ही दुसरी फाईल देखील सेक इफेक्ट इथे इम्पोर्ट करायचे. भावांनो काय ना आपली ही जी खालची टेक्स्ट आहे ना माझं याच्यावरती क्लिक करून वरती तुम्ही डिलीट करायचं. ओके डिलीट करून झाल्यानंतर ना आता सिम्पल काय करायचं आहे स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन ना तुम्ही जे आहे ना खाली अशा प्रकारे याला तुमची मोबाईल गॅलरी इथं ओपन होऊन जाईल. गॅलरी ओपन झाल्यानंतर तुमचा इथून जो पण कोणता फोटो आहे भावांनो सिम्पल तो फोटो इथून तुम्ही सिलेक्ट करून वरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड करायचं आहे आणि वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून लास्टला घेऊन ह्या आयकॉनवरती क्लिक करून याला लास्टला घ्यायचे. याच्यावरती टॅप करून खाली घ्यायचे. खाली घेऊन झाल्यानंतर काय ना इथं आता आपली एक बीट असणार आहे ती तुम्हाला कट लावायचे. तर मी आता तुम्हाला सांगतो भावांनो कुठं आपल्याला कट लावायचे. तर भावांनो ही जी आपली बीट आहे 4.3 सेकंदाची इथे यायचे मधल्या आयकॉनवरती क्लिक करून इथे कट लागून जाईल. या समोर टॅप करून हिला खाली घेऊन यायचं. खाली घेऊन आल्यानंतर प्लस व मीडियामध्ये जाऊन आता मी आपल्या टेलिग्रामवरती ना भावांनो एक टेक्स्ट पेन जी देणार आहे तुम्ही ती टेक्स्ट पेन तिथून डाउनलोड करायची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे भावांनो. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामवरती जायचं आहे तिथून हवं तेवढं मटेरियल डाउनलोड करायचं. ही टेक्स्ट पेन जी देखील तिथंच मी अपलोड केलेली आहे आणि शक्य झालं तर टेलिग्रामला देखील जॉईन व्हा कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके तर चला भावांनो पटापट आपण आपली टेक्स्ट पेन जी शोधून घेऊ आणि त्याला इथं ॲड करून घेऊ. प्लसवरती क्लिक करून तिला इथे घेऊन यायचं. घेऊन आल्यानंतर ना समोर स्क्रोल करून आयकॉनवरती क्लिक करून तिला लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे मुवमेंट आणि ट्रान्सलेशनवरती जाऊन खाली घ्यायचं आहे. सेकंड लास्ट ऑप्शनवरती क्लिक करून ती साईज अशा प्रकारे तुम्ही लहान मोठी करू शकता. एवढं करून झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतरचे समोर टॅप करून तिला खाली घेऊन यायचं आहे फोटोच्या वरती. ओके एवढं करून झाल्यानंतर ना आता आपण इथं इथं एक कट लावणार आहे. ओके तर आपण सरदारीचा कट कुठं लावला होता इथं. ओके तर इथं यायचं इथे कट लावायचं हिला. ओके मधल्या आयकॉनवरती क्लिक करून आता इथं कट लावल्यानंतर एक फोटो वरती जाईन एक फोटो खाली राहील. वरच्या फोटोवरती क्लिक करून तिला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं. घेऊन आल्यानंतर ना भावांनो सिम्पल इथून बॅक यायचं आहे. आपलं जे लव सेक इफेक्ट असणार ना सिम्पली आपलं सर्वात इथं सेक इफेक्ट तुम्ही आता इथं ओपन करून 1 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून खाली इफेक्टवरती क्लिक करून टिंडरवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून इथून सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपलं जे बिटमार्क आहे ना बिटमार्क इथं ओपन करायचे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर भावांनो 1 नंबरच्या फोटोवरती इफेक्टमधून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. सेम प्रोसेस करून टेक्स्ट पेन आपली जी इमोजीची टेक्स्ट पेन जी आहे तिला देखील सेम प्रोसेस करून हे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर परत एकदा आपलं जे सेक इफेक्ट आहे ना त्याला इथं ओपन करून ही जी 2 नंबरची जी आपली फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट
3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून आहे ना, ही जी आपली वरची लेंथ आहे तिच्यावरती टॅप करून धरायचं आहे. आयकॉनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर परत आपलं जे लव बीटमार्क आहे तो ओपन करायचं आहे. बीटमार्क ओपन करून झाल्यानंतर ना भावांनो काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पली समोर स्क्रोल करून 2 नंबरचा जो फोटो आहे ना आपला, 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट दिसेल इथं पेस्ट इफेक्ट करायचे. एवढं करून झाल्यानंतर भावांनो फोटोवरती क्लिक करून याचं इथून सेम प्रोसेस करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. आणि जे आपली इमोजी टेक्स्ट पेन जी आहे तिला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. हे इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर भावांनो इथं एक जी बीट दिली तिथे याचे डाव्या साईडच्या जे 2 नंबरच्या आयकॉन त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायची. जी आपण लेअर कॉपी केली होती ती याच प्रकारे समोर तुम्हाला दिसून येईल. सिम्पली त्या लेअरवरती भावांनो तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर लास्टला येऊन स्टार्ट स्पीडच्या समोरचं जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून ती इथे येऊन जाईल. तिच्यावरती टॅप करून येऊन भावांनो तिला जे ह्या टेक्स्ट PNGच्या खाली घेऊन यायचं आहे. ओके, अशा प्रकारे भावांनो तिला इथं या टेक्स्ट PNGचं खाली घेऊन यायचं आहे. तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ पाहिला होता ना सेम तुमचा तसा स्टेटस व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तर भावांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला तर विसरूच नका. भेटू भावांनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.